आज आपण बनवूया विदर्भ स्टाईल बहिरम मटन मसाला। मीठ घालून घेऊ, हळद 1 चम्मच, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊ, कढीपत्ता, 200 ग्रॅम दही घेतलेले ते पण घालून घेऊ आपण। आपण आता मटन मॅरिनेट करून घेऊ। मटन व्यवस्थित मॅरिनेट झालेले दह्यामध्ये आपण आता अर्धा तास मटन असंच ठेवून देऊ। आपण आता खोबरं भाजून घेऊ, तेल, खोबरं व्यवस्थित भाजून झालेले आहे। आपण आता खोबरं काढून घेऊ। आपण आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ, कांदा भाजण्यासाठी थोडंसं तेल घालून घेऊ। हलका गोल्डन ब्राऊन होतो आपण असंच कांदा भाजून घेऊ। कांद्याचा हलका कलर चेंज झालेला आहे, बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला। खडे मसाले घालून घेऊ। खडे मसाल्यांमध्ये मी इथं दालचिनी घेतली आहे, काळी मिरी आहे, तेजपत्ता आहे, लवंग आहे आणि दगडफूल घेतलेलं आहे। अख्खा दाणा घालून घेऊ, जिरे, बाजरी घेतलेली मी 1 चम्मच, डाळ्या घेतलेल्या आहे, हिरवी मिरची चिरलेली, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। बाजरी आणि डाळ्या यासाठी घातल्या आहे मी कारण की भाजी घट्ट होण्यासाठी डाळ्यांचा आणि बाजरीचा वापर केला जातो। मसाला व्यवस्थित खरपूस भाजून झालेला आहे, बघू शकता चांगला कलर पण आलेला आहे त्याला। त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ, मिक्स करून घेऊ व्यवस्थित। आपला आता मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे, आपण आता तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मसाला थंड झाल्यानंतर आपण त्याची एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल घालून घेऊ, अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट केली ती घालून घेऊ, कढीपत्ता आहे, 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण कच्चापणा जाऊस्तोवर। आपण आता मॅरिनेट केलेलं मटण घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 7 ते 8 मिनिटं आपण असंच परतून घेऊ जोपर्यंत दही व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत। 7 ते 8 मिनिटं झालेले आपल्याला मटण शिजून, दह्याने मस्त तेल पण सोडले, बघू शकता तुम्ही। आपण आता इथे वाटलेला मसाला घालून घेऊ, मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता काही मसाले घालून घेऊ, हळद आहे, चवीनुसार मीठ, किचन किंग मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, घरगुती काळा मसाला। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये। मसाले व्यवस्थित मिक्स झालेले, आता आपण मटणाची भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेऊ, मिक्स करून घेऊ। आपण आता भाजी अशी शिजून घेऊ वाफेवर अर्धा तास। अर्धा तास झालेला आपण आता झाकण काढून घेऊ। ग्रेव्ही पण छान शिजलेली बघू शकता, मटनचे पीस पण व्यवस्थित शिजलेले। आपल्या आता विदर्भ स्टाईल बहिरम मटन मसाला रेडी झालेला आहे, आपण सर्व करून घेऊ। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ।